नमस्कार. जुमीज किचनमध्ये आज मी आपल्याला चिकन खिमा मसाला ही रेसिपी दाखवणार आहे. आता मी हे 15 काजू घेतले आहेत. ते 4 ते 5 तास पाण्यात भिजवून ठेवायचे आणि नंतर त्याची पेस्ट करायची. यात थोडं पाणी घालत आहे. आता ही प्रथम आपण काजूची पेस्ट तयार करून घेऊया. आता ही आपली काजूची पेस्ट तयार झालेली आहे. आता ही काजूची पेस्ट आपली तयार आहे. आता मी याच भांड्यामध्ये एक कांदा तळून घेतलेला आहे आणि तो मी बारीक वाटून घेते आहे. त्यात थोडं पाणी घालते. कांद्याची पेस्ट तयार झालेली आहे. काढून घेते. त्यात थोडं पाणी घालून बाकीचा उरलेला कांदा घेत आहे. आता या पॅनमध्ये मी तेल तापत ठेवते. हे साधारण 3 ते 3.5 जसं आपल्याला लागेल तसं आवडेल तसं घ्या. मी हे 3-3.5 चमचे घालून घेतलेले आहे. आता मी ह्याच्यात तेल तापलंय. त्याच्यात 2 लवंगा, 2 मोठ्या वेलची, 2 हिरव्या लहान वेलची, 1 जायपत्री, 1 चक्री फूल, 1 दालचिनीचा तुकडा, 6 काळी मिरी आणि 2 तमालपत्र घातले. आता हे परतून घेते. आता हा एक कांदा मी बारीक चिरून घेतला आहे. तो ह्याच्यामध्ये परतायला घेते.
लसणाची पेस्ट 1 चमचा ही मी त्याच्यात घालत आहे. कांदा घातला असताना त्यात मीठ घातलं तर आपल्याला ते लवकर शिजतं कांदा. मीठ एक अर्धा चमचा घातला आहे. आता हे आपण परतून घेऊया. ही मिरचीची पूड 1 चमचा आहे ती आधी प्रथम आपण घालू. नंतर हा मालवणी एक चमचा भरून घेतलेला मसाला आहे. आता आपण परतून घेऊया. आता हा किमा पाव किलो किमा आहे. त्यात 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि हळद अर्धा चमचा आणि लाल मिरचीची पूड 1 चमचा ही 2 तास आधी लावून ठेवलेली होती म्हणजे ती त्याच्यात चांगली मुरते. आता हा चिकन किमा आपण याच्यात कांद्यामध्ये घालूया. आता हा किमा चांगला परतून झालेला आहे. आता मी त्याच्यात ज्या एका कांदा तळून त्याची पेस्ट केली होती ती घालते. आणि 15 काजूची जी मी पेस्ट करून घेतली ती पाण्यात घालून ती घालून घेते. आता हे चांगलं थोडं परतून घेते. मी ह्याच्यात जो मालवणी मसाला घातला आहे तो आपल्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता. माझी जर ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे माझ्या सगळ्या रेसिपी आपल्याला दिसतील. आता आपला हा चिकन किमा चांगला परतून झालेला आहे. आता ह्याच्यात गरम पाणी घालायचं आहे. पाणी गरम घातल्यामुळे तेलाचा तवंग वर येतो. आता ही रेसिपी माझी इथे झालेली आहे पण थोडी 5 मिनिटं मी शिजायला ठेवते झाकण. आता आपला हा खिमा तयार झालेला आहे आणि मी एक बटाटा पातळ पोळी करून फ्राय पॅनवर थोड्या तेलात तळून घेतलेला आहे तो मी ह्याच्यात घालत आहे.
तळला असल्यामुळे शिजून गेलेला आहे. आता मी थोडं कोथिंबीर आणि पुदिना घालते. आता आपण थोडंसं पुदिना आणि कोथिंबीर घालून गार्निश करून घेऊ. ही चिकन किमा मसाला डिश तयार झालेली आहे. तुम्ही नक्की करून बघा.